सातारा नगरपालिकेच्या राजकारणात आज पुन्हा एकदा नवे समीकरण पाहायला मिळाले. तब्बल 28 नगरसेवकांच्या उपस्थितीत पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. तर खासदार उदयनराजे भोसले गटाने सभेवर बहिष्कार टाकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 11 महिला नगरसेविका आणि 15 नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच निकृष्ट कामाच्या आरोपांमुळे भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दरम्यान गटनेते अविनाश कदम यांनी पालिकेत कोणताही गट नाही असा दावा केला असला तरी सभेला काही नगरसेवकांची अनुपस्थिती आणि खासदार उदयनराजे गटाचा बहिष्कार यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडींविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आगामी काळात या अनुपस्थित नगरसेवकांची भूमिका काय राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा विकास आघाडीने बहिष्कार टाकलेला आहे अशा बातम्या बाहेर आल्या. नेमकं काय प्रकार आहे तुम्हाला? पहिल्यांदा सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी आता नाही आहे. आता भारतीय जनता पार्टी आणि सर्व सदस्य भारतीय जनता पार्टीचे आहे. आपण म्हणताय त्यामुळे कुणी बहिष्कार टाकला असा विषय नाही आहे. कारण की काल संध्याकाळी उपनगराध्यक्ष बनकर आणि निशांत पाटील पक्षप्रतोद यांच्याशी चर्चा झालेली आहे. आज सकाळी 10 वाजता बसायचं ठरलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट, आज सकाळी कोणच इथं आलं नाही. 11 वाजेपर्यंत जर वेळेत सभा सुरू केली नसती तर ती कायद्याला बाधक होती. त्यामुळं सभा सुरू केली आहे आणि सभेत सर्व विषय मंजूर झाले. बरं, सभा कोरम किती हा त्यांनी एक तृतीयांश म्हणजे 51 सदस्य 17 असावे. आता आपल्याकडं 26 + 30 म्हणजे 3 हे स्वीकृत आणि 26 असे. तरी हा दोन्ही गटाचा वाद दिसून येतोय सातारकरांना. बाळासाहेब खंदारे आणि उपनगराध्यक्ष बनकर यांच्यातला वाद आता सर्वश्रुत आहे. या विषयावरूनच त्यांनी त्यांच्या निर्माणाची मागणी केली आणि आज बाळासाहेब खंदारे पण उपस्थित नाहीत. नेमकं काय म्हणायचं? नाही, बाळासाहेब खंदारे उपस्थित नाहीत का हा विषय माहीत नाही. पण अशा पद्धतीचं काय जे असेल हा निर्णय तो पूर्णपणे दोन्ही महाराज घेत असतात आणि तो त्यांना तशा पद्धतीनं सांगितलं. पालिकेतील नगरसेवकांचा एक गट काही नगरसेवकांवर दबाव आणते का काही पद्धतीकडे? अजिबात नाही. पूर्ण एकसंघ आहे. दोन्ही महाराजांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका पूर्णपणे सक्षम कार्य करते आहे. काय तुमच्याकडनं कळते वाद झालेत म्हणून, जर वाद नाहीच, ते काही जर हे असेल एखाद्या विषयाबद्दल तर ते दोन्ही महाराज बसून हा विषय क्लिअर होईल. 6व्याचे नगरसेवक